चलो, सो बेटा वी हैव फर्स्ट चॅप्टर फ्रॉम क्लास 12 सिलेबस मॅथमॅटिकल लॉजिक, सगळ्यात सोपा चॅप्टर, 8 मार्कांचा चॅप्टर. किती मार्कांचा बेटा? 8 मार्क्सचा. रॅपिडली टुडे टार्गेट इज कम्प्लिटिंग 2 एक्सरसाइजेस. चला, विथ ऑप्शन 8 मार्कचा चॅप्टर आहे हा. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला ॲक्च्युली ह्याचे 4-5 एक्सरसाइजेस आहेत. ओके, आपलं टार्गेट आहे आजच्या ह्या 2 एक्सरसाइज कंप्लीट करणं. कोणत्या बेटा? काय काय? स्टेटमेंट, त्याची ट्रूथ व्हॅल्यू, लॉजिकल कनेक्टिव्ज, कंपाऊंड स्टेटमेंट्स, टेबल्स आणि निगेशन्स. दुसऱ्या एक्सरसाइजमध्ये काय असणार आहे? आपल्याला पॅटर्न असणार आहे, लॉजिकल इक्वॅलन्स असणार आहे, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कॉन्टिन्जन्सी. ॲटलिस्ट एवढं तरी आपण फिनिश करू, शक्य झालं तिथे जाऊ. इज दॅट ओके? चलो, वही ओपन ठेवा. मॅथमॅटिक्स इज अ सब्जेक्ट ऑफ प्रॅक्टिस. सो जे गरजेचं आहे आपण ते लिहू. चला, स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. आता नीट आहे का सगळ्यांनी? देर आर व्हेरियस मीन्स ऑफ द कम्युनिकेशन वगैरे वगैरे आपण हे सगळं करतो. वी हॅव ऑलरेडी सीन. किती टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत बेटा आपल्याकडे? आपण जनरल लाईफमध्ये वाक्य बोलतो, त्याच्यामध्ये पहिला प्रकारे डिक्लरेटिव्ह म्हणजेच असर्टिव्ह. कधी कधी आपण काहीतरी डिक्लेअर करतो. भांडणं आले का म्हणतो माझा मित्र मूर्ख आहे. आपण माझ्या मित्राच भांडणं आले म्हणतो माझा मित्र मूर्ख आहे. हे एक स्टेटमेंट आहे. त्याला हा मूर्ख म्हणलं, बाकी नाही चांगला आहे तो. अरे काहीतरी बोलतो आपण. अरे बरोबर आहे की नाही? काहीतरी डिक्लेअर करतो. कधी कधी काय होतं? इम्परेटिव्ह, कमांड किंवा रिक्वेस्ट. आपण आईला म्हणतो वांग्याचीच भाजी आई कर आज, मी त्याशिवाय दुसरं काही खाणार नाही. मग तुम्ही आईला काय दिली? कमांड दिली, मला आज वांग्याचीच भाजी पाहिजे. ठीक आहे. एक्सक्लेमेटरी, हे बाबो काय मोठा साप आहे. ये बाबोवाले जे स्टेटमेंट आहेत ते कसे सगळे एक्सक्लामेटरी आहे की नाही? जिथे जिथे इमोशन्स किंवा एक्साइटमेंट्स आहेत. इंटरगेटिव्ह म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चनिंग केलं जातं. बरोबर आहे की नाही? इन दिस वे क्वेश्चन. सो दीज आर द टाइप्स ऑफ द सेंटेन्सेस. काय बोललो बेटा मी? जे आर द टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. याच्यातलं स्टेटमेंट कोण आहे बेटा? जिथे डिक्लेरेशन आहे. स्टेटमेंट कोण आहे? जिथे डिक्लेरेशन आहे. फॉर एक्झाम्पल 3 इज ॲन ऑड नंबर. काहीतरी काय केलं बेटा? सांगितलं, डिक्लेअर केलं. नुसतं सांगितलं नाही, काय केलं? डिक्लेअर केलं. मग डिक्लेअर केलं आहे म्हणजे आयदर यस ऑर नो, आयदर ट्रू ऑर फॉल्स. देअर मस्ट नॉट बी कन्फ्युजन. रिपीट विथ मी, देअर मस्ट नॉट बी. तिथं कन्फ्युजन नाही पाहिजे, स्ट्रेट पाहिजे. आयदर यस ऑर नो. मी तो वडापाव खायचा का? तू काय म्हणलं पाहिजे? हो म्हणलं पाहिजे सर, नाही तर नाही म्हणलं पाहिजे सर जिलेबी द्या. पण कन्फ्युजनमध्ये राहायचं नाही. सो याला म्हणतात स्टेटमेंट. मग कन्फ्युजन म्हणजे ओपन सेंटेन्स, ते पुढे येईल. ठीक आहे, मला सांगा 3. चला इथे बघ रे, x + 3 = 6. व्हेन x = 3, एक्सला 3 टाकून दे रे. 3 + 3 6. आणि आपण काय म्हणणार? ट्रू. इथे 2 करा. आता काय होईल? 2 + 3 विल फॉल्स. आणि हे नसतं तर कंडिशन नसती, नुसतं दिलं x + 3 = 6. अब क्या होगा? अब कन्फ्यूजन रहेगा सर कि x की होवे. समझेगा ही नहीं सर. x है तो है क्या? आप डिफाइन करो, आप कंडीशन दो ताकि वो पूरा स्टेटमेंट बनेगा. अदरवाइज जो स्टेटमेंट बनेगा नहीं, इट विल बी ओपन. त्याला काय म्हणणार आपण? ओपन. ट्रूथ व्हॅल्यू इज व्हेरी इझी. आयदर ट्रू ऑर फॉल्स. कशासाठी? फॉर स्टेटमेंट. कळतंय ना? थोडं पटपट चाललोय मी. सोपा चॅप्टर आहे हा. देर इज नो प्राईम नंबर बिटवीन 23 and 29. द स्क्वेअर ऑफ अ रियल नंबर इज निगेटिव्ह. पहा आता ट्रूथ व्हॅल्यू सांगा रे. नो प्राईम नंबर बिटवीन 23 and 29. सही की गलत? 23 and 29 त्यात प्राईम नंबर कळतायत ना? कोण असतात प्राईम नंबर? साई. प्राईम नंबरच माहीत नाही सर. अरे साई, आपण JEE करतोय, आपल्याला प्राईम नंबर का आले पाहिजे ना. बरं, काय असतात प्राईम नंबर? इकडे सांगा मला तनुश्री. बरं सांगा मला नंबर सांग. सुरू करा प्राईम नंबर्स. बहुत बढ़िया. अरे ठीक आहे ना, आता लक्षात घ्या. एक्झाम्पल शी हॅज टोल्ड करेक्टली. आता प्राईम मध्ये कोण आहे? आय आणि मी. अलग लक्षात. त्यातला जो आय आहे तो 1 सारखा आहे की नाही? है ना? म्हणायचं 1 आणि मी म्हणजे माय सेल्फ. समजे की नाही समजे? कोणत्या नंबरला कोणी भाग गेला पाहिजे? 1 and माय सेल्फ. याच्यात एक आला का नाही आला? अरे आपले नंबर कोण आहेत? 1 2 3 4 इंटिजर्स लिहिले मी, म्हणजे ॲक्च्युली 4 नंबर लिहिले, एक नॅचरल नंबर लिहिले. अरे इज दॅट ओके? हां, 7 8 9 10. मग या कॅटेगरीमध्ये कोण कोण येते मला पटकन सांग रे. 1 येतो का नाही? 1 येतो का नाही? नाही का? 1 and माय सेल्फ. दीज आर 2 डिफरंट थिंग्स. फर्स्ट अँड सेकंड. एक मध्ये तर एक एकटाच आला ना.
माई सेल्फ पण तोच है, तो ये इस कैटेगरी में नहीं आएगा। सारे बच्चे बात समझ रहे हैं? 2 आला का? यस। 1 नी पण जातो, स्वतःने पण जातो। 3 यस। 4 मग 4ला काय म्हणायचं? कंपोजिट नंबर, बचपन था कंपोजिट नंबर, ठीक है ना। 5 यस सर। 7 यस सर। समझे की नाही समझे? याला म्हणतात प्राईम नंबर। सो 23 to 29 मध्ये कोणी आहे का दुसरा? नाही ना, 24 25 वगैरे नाही। म्हणजे ते स्टेटमेंट कसं झालं बेटा? बात खतम। स्क्वेअर ऑफ रियल नंबर इज निगेटिव्ह, स्क्वेअर ऑफ रियल नंबर इज निगेटिव्ह, फॉल्स। मग काय असतो? पॉझिटिव्ह। घ्या लिहून, स्क्वेयर ऑफ रियल नंबर इज नॉन निगेटिव। अरे 0 भी तो हो सकता है, 0 का स्क्वायर तो 0 होता है, आपने कहा था पॉजिटिव। सो स्क्वायर ऑफ रियल नंबर इज नॉन नेगेटिव। पॉजिटिव नहीं कहना है भाई, 0 इज देयर कि जिसको कोई साइन है ही नहीं, और मग 0चा स्क्वेअर 0 येईल। तर सगळ्यांनी नेहमी म्हणायचं स्क्वेअर इज ऑलवेज नॉन निगेटिव्ह। आलं का लक्षात? दुसरी कॅटेगरी नंबर, दुसरी कॅटेगरी जी कॉम्प्लेक्स नंबर आहे। इथपर्यंत आले सगळे? चला पुढे। आता पहा, एक्सक्लामेटरी, इंट्रोगेटिव्ह आणि इम्परेटिव्ह ह्या बाकी तिघांना आपण स्टेटमेंटमध्ये अजिबात घेत नाही, कारण की त्यांच्यामध्ये सगळं कन्फ्युजन आहे। तिथं यस नो वगैरे काही नसतं, तिथं डिक्लेरेशन नसतं। इज दॅट ओके विथ एव्हरीवन? फक्त डिक्लेरेशन किंवा असर्टिव्ह, डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह यांना आपण स्टेटमेंट बोलतो। काय बोललो मी? डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह यांना आपण स्टेटमेंट बोलतो, ठीक। अँड ओपन सेंटेन्स म्हणजे काय रे बेटा? जिथे कन्फ्युजन आहे, जिथं काय बच्चा? कन्फ्युजन। फॉर एक्झाम्पल x × 5 = 20, इथं कन्फ्युजन आहे। अरे एक्स किती टाकायचं तुम्ही दिलेलंच नाही। अरे तुम्ही आम्हाला सांगा ना, एक्सला 4 टाका, एक्सला 5 टाका, एक्सला 6 टाका, मग आम्ही तुम्हाला सांगू ट्रू ऑर फॉल्स। समज रहे हो? पण मॅथमॅटिकल आयडेंटिटीज, मॅथमॅटिकल फॉर्म्युले हे सगळे काय तर बेटा? स्टेटमेंट्स। sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा = 1 काय हे? यस सर, इट इज अ स्टेटमेंट अँड इट इज ट्रू। सो फॉर्म्युले स्टेटमेंट असतात, ओके। पण हे ओपन झाले कशामुळे? कंडिशन दिलेली नाही। लॉजिकल कनेक्टिव्ह, कंपाऊंड स्टेटमेंट, ट्रूथ टेबल। आता हा टॉपिक आहे पहा। लॉजिकल कनेक्टिव्ह किती तरी बाळा? 5 माहिती आहेत ना सगळ्यांना? कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? कनेक्ट करायचं दोघांना फक्त, ठीक। फॉर एक्झाम्पल कन्सिडर स्टेटमेंट, चला, ई इज अ वॉवेल, बी इज अ कन्सोनंट। हे 2 वेगळे वेगळे स्टेटमेंट आहेत का नाही, ज्यांना आपण ट्रू किंवा फॉल्स बोलू शकतो, है की नाही? बरं, ॲक्च्युली ते दोघं कसे आहेत? ट्रू। आता पहा, ई इज अ वॉवेल और बी इज अ कन्सोनंट, दोघांना मी जॉईन केलं, कशाने? ऑरने जॉईन केलं, ओके। द अबव स्टेटमेंट इज कॉल्ड एज कंपाऊंड स्टेटमेंट। 2 स्टेटमेंटला जॉईन केलं काय म्हणायचं आपल्याला? कंपाऊंड। 2 असतील, 3 असतील, काय जे असेल कंपाऊंड। आता ट्रूथ टेबल सगळ्यांना माहिती आहे ना? अरे ट्रूथ टेबल माहिती आहे सगळ्यांना? टेबल बनवायचा पहा। आता सगळ्यात पहिलं 5 शिकायचं आपल्याला। पहिलं कोणतं बच्चा? अँड। त्याला दुसरं टेक्निकल नाव काय? कंजंक्शन म्हणजे अँड। पहा, टुडे इज अ प्लीझंट डे, आय वॉन्ट टू गो फॉर शॉपिंग, हे 2 वेगवेगळे स्टेटमेंट आहेत का नाही? नीट आहे का बरं का? सेंटेन्सेसला नाही, आपल्याला सगळं काय खेळायचं चॅप्टरमध्ये? स्टेटमेंट। मला दोघांना कनेक्ट करायचं कशाने? कंजंक्शन म्हणजे अँडने। मग काय बोलणार बेटा मी? टुडे इज अ प्लीझंट डे अँड आय वॉन्ट टू गो फॉर शॉपिंग। किती सिंपल आहे का नाही? हां, लिहायची काही गरज नाही, जिथे लिहायची गरज आहे हे करायचं तिथे करायचं। आता पहा, ट्रूथ टेबल सगळ्यांना माहिती आहे का? ट्रूथ टेबल करताना स्टेटमेंट 2 आहेत। चला पुढे येऊन जाईल ते, डोंट वरी। काय करायचं? ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ठीक आहे। अँडसाठी मात्र पाठ करायचे, दोन्ही ट्रू तर आन्सर ट्रू, ट्रू अँड ट्रू इज ट्रू, ट्रू ट्रू ट्रू। काय पाठ करायचं? ट्रू ट्रू ट्रू। मी तुम्हाला 5 कनेक्टिव्ह मी जसे सांगतो तसे रट्टा मारायचा माझ्यासोबत। याच्यात सध्या पहिलं झालं ट्रू ट्रू ट्रू, झालं अँड। सिक्वेन्शियली पाठ करायचं। बरं, आता याच्यात आणखी महत्त्वाची गोष्ट आहे का रे? यात आणखी कोण कोण येतं हे वहीत लिहून घ्यायचं, लिहून घे। कोणते कोणते वर्ड्स येतील याच्यामध्ये? बट, येट, स्टील, इन स्पाइट, दो, मोर ओव्हर, व्हाईल, नायदर नॉर, दे आर ऑल्सो ओव्हर हिअर इन अँड। एकतर ते डोक्यात ठेव, लिहून घ्यायचं असतं लिहून घे। बट, येट म्हणजे थोडंसं इंग्लिश आपलं चांगलं असणं गरजेचं आहे। अलग लक्षात, जिथे जिथे बट येईल बेटा, येट, इन स्पाइट, टू, मोर ओव्हर, व्हाईल, नायदर नॉर। आयदर ऑर येईल का? आयदर ऑर नाही येणार। आयदर ऑर कशामध्ये येईल बच्चा? हां, ते ऑरमध्ये येईल। नायदर नॉर इकडे येईल बरं का, हे पण नाही आणि ते पण नाही, यात आणि आलं ना, दॅट्स वाय इट इज ओव्हर देअर ओनली। ओके, सो अँडला हे रिप्लेसमेंट झाले, ठीक आहे।
तुम्हाला जर असं वाटलं की मी लईच फास्ट चाललोय, मला सांगा सर, लेट्स गो स्लो. आता सोपा चॅप्टर आहे म्हणून माझा प्रयत्न आहे की थोडंसं पळू आपण, बरोबर आहे की नाही? पळू म्हणजे इथं प्रॅक्टिस करून घेणार मी तुमची पटपट पटपट, तुम्ही फक्त मॅच करायचं आन्सर सोबत. हां, अँडला काय पाठ केलं बेटा आपण? ट्रू ट्रू ट्रू, दोन्ही ट्रू तर रिझल्ट ट्रू झालं. चला, ऑरला एकदम सिंपल, दोन्ही फॉल्स तर आन्सर फॉल्स, आणि दोन स्टेटमेंटला फक्त ऑरने जोडायचं. पळू केला? अरे चालेल ना, फक्त दोघांना काय जोडायचं बाळा? ऑरने. आणि ट्रूथ टेबल लगायचं हर्षल, दोन्ही फॉल्स उत्तर फॉल्स, बात खतम. माझ्याकडे लक्ष द्या, 5 शिकायचे. पहिलं झालं आपलं अँड. ऐक ना, मी जे छोटी छोटी गोष्ट सांगतो त्या फक्त फोकस कर. पहिलं काय बच्चा? अँड. त्याचं टेक्निकल नाव कंजंक्शन आहे की नाही? त्याला काय पाठ केलं आपण? ट्रू ट्रू ट्रू. चला, दुसरं ऑर, टेक्निकल नाव डिसजंक्शन आहे की नाही? फॉल्स फॉल्स फॉल्स. पहिल्यामध्ये दोन्ही ट्रू तर आन्सर ट्रू, ऑर दुसऱ्यामध्ये दोन्ही फॉल्स आन्सर फॉल्स. आणि हे सिक्वेन्शियलीच पाठ करायचं बरं का, मी सांगतो तसं, म्हणजे देअर मस्ट नॉट बी एनी कन्फ्युजन. चला, नॉट म्हणजे व्हेरी इझी. नॉटचं काय करायचं? ट्रूचं फॉल्स फॉल्स. मँगो इज अ फ्रूट, निगेशन काय बच्चा? मँगो इज नॉट अ फ्रूट. टेबल किती सोपं आहे? ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. तिसरा तर एकदम चिंटू आहे. हां, नाव दीज टू आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट सेकंड थर्ड झाले, शेवटचे दोघं इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन, इम्प्लाइज शब्द ऐकला सगळ्यांनी? इम्प्लाइज, इम्प्लाइज ऐकलं ना? धिस इम्प्लाइज. अरे आपण मॅथमध्ये लिहित नाही बरे डबल ॲरो आहे की नाही? पुढच्या स्टेपला धिस इम्प्लाइज लाईक दिस. म्हणजे बेटा नीट आहे का? पहिल्यानंतर दुसरं, आई तुम्हाला 1 तास मोबाईल खेळू दे, मग मी अभ्यासाला बसन, म्हणता की नाही तुम्ही? म्हणजे पहिली एक कंडिशन असेल आणि ज्याच्यावर डिपेंडंट दुसरी कंडिशन असेल. अलग लक्षात. पहिली सॅटिस्फाय झाली तर आम्ही दुसरी करू. याला म्हणायचं इफ देन. काय म्हणायचं? इफ देन. ओके, मग पहा, पी इम्प्लाइज क्यू असं वाचा, पी कंडिशनल क्यू असं वाचा. सिंगल ॲरो लिहायचं, डबल ॲरो दिस वे. डबल जे बोललो मी, डबल नाही ॲक्च्युली. हे बघ हे बघ, हे पण आपण जनरली काय वापरतो? एक सिंगल ॲरो. व्हेरी व्हेरी क्लिअर होतं एव्हरीवन. हां, पी इम्प्लिकेशन क्यू म्हणा, पी इम्प्लाइज क्यू म्हणा, इफ पी देन क्यू म्हणा, आणि त्याला अजून 2-4 नावं आहेत, मी ते डिस्प्ले करतो. हां, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, पी इज कॉल्ड ॲज अँटीसेंडंट अँड क्यू इज कॉल्ड ॲज कॉन्सिक्वेंट. आपण जे रेशोमध्ये वापरायचं रेशो, अरे पहिल्या तर दुसऱ्यासोबत, पहिल्याला म्हणायचं अँटीसेंडंट, दुसरा म्हणायचं कॉन्सिक्वेंट. हे लक्षात कसं ठेवायचं बघ, ABCD करून सुरू होते ए पासून, म्हणजे पहिला कोण? अँटीसेंडंट. आणि आपण नाही का कन्सिक्वेन्स म्हणत, याची परिणाम सायन्समध्ये म्हणतो ना आपण, कॉन्सिक्वेन्स परिणाम पुढचा नंतरचे. मग नंतरचा नेहमी कोण आहे बच्चा? कॉन्सिक्वेंट. कॉन्सिक्वेंट म्हणजे कंक्लुजन, आणि अँटीसेंडंट म्हणजे हायपोथेसिस, जे सुरुवात पहिलीच कंडिशन आहे. इज दॅट ओके? लक्षात ठेवा, कारण की आपल्याला त्या पद्धतीने क्वेश्चन विचारतात. आय ट्रॅव्हल बाय ट्रेन, आणि दुसरं क्यू दिलं बच्चा मला, माय जर्नी विल बी चीपर. मग आता मी या दोघांना कनेक्ट करतो कशाने? इम्प्लिकेशनने. म्हणजे मी कंडिशन टाकतोय, जर पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली तर दुसरी. इफ देन लावा, इफ आय ट्रॅव्हल बाय ट्रेन देन माय जर्नी विल बी. व्हेरी इझी. ठीक आहे, पहा आता याचा टेबल मात्र लर्न करायचं कसा. हे बघ, इफ ट्रू देन फॉल्स असं असेल, देन इट इज फॉल्स. नीट आहे का सगळ्यांनी? परत एकदा पहा बेटा, हे स्ट्रक्चर फिक्स्ड आहे. ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. पहिल्यासाठी अँडसाठी काय लर्न केलं आपण? ट्रू ट्रू ट्रू. ऑरसाठी फॉल्स फॉल्स फॉल्स. नॉट तर व्हेरी इझी आहे, ट्रूचं फॉल्स फॉल्सचं ट्रू. आता चौथा इम्प्लिकेशन. याच्यात काय करायचं बेटा आपल्याला? ट्रू फॉल्स फॉल्स. काय पाठ करायचं आपल्याला? ट्रू फॉल्स आलं तर फॉल्स. ओके, आता कशा प्रकारे लिहिलं जातं? पटकन लिहून घ्यायचं, लिहून घ्या, नाही तर डोक्यात ठेवायचं तर डोक्यात ठेवा. बघ काय काय येऊ शकतं बेटा? पी म्हणजे जो पहिला, इज अ सफिशियंट फॉर क्यू. पहिली ही दुसऱ्यासाठी सफिशियंट कंडिशन आहे असं पण आपल्याला बोलता येतं, किंवा असेल दिलेलं तर आपल्याला त्यातनं मिनिंग काढायचं आहे बरं का. तुला म्हणले ना सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहा, तर तिथं पी सफिशियंट फॉर क्यू जर असेल ना, पीच्या ऐवजी काहीतरी वाक्य स्टेटमेंट असेल, क्यूच्या ऐवजी काही स्टेटमेंट असेल, ते वापरायचं. क्यू इज नेसेसरी फॉर पी, इंग्लिशचा अर्थ तोच आहे ना. क्यू ही नेसेसरी कंडिशन आहे कशासाठी? पीसाठी. पी इम्प्लाइज क्यू इज व्हेरी इझी. पी ओनली इफ क्यू. नीट आहे का? पी इफ अँड ओनली इफ नाही बरं का, पी ओनली इफ. हर्षल 2 वेळा जर इफ आले नाही चलेगा, 2 वेळा इफ आले तर काय आहे? पुढची कंडिशन आहे. अलग लक्षात. सिंगल इफ, पी ओनली इफ क्यू. क्यू फॉलोज फ्रॉम पी. अरे अगोदर पी आहे नंतर क्यू. क्यू
फॉलोज फ्रॉम पी, कारण की हा याच्यानंतर आहे, क्यू पीच्या नंतर आहे. क्यू प्रोव्हाइडेड दॅट पी, बात वही आहे. क्यू प्रोव्हाइडेड दॅट पी, पीच्या नंतर तर क्यू आला. हे सगळे मिनिंग आहेत. आणि क्यू वेनेवर पी. जर तुला अशा प्रकारे बोर्डमध्ये जर का दिसलं तर तुला हे असं वापरायचं आहे. इज दॅट ओके? चला सगळ्यात शेवटी इफ अँड ओनली. आता इथं डबल इफ आहे, डबल कंडिशन आहे. मग याला आपण बोलतो बेटा बाय कंडिशनल. काय बोलतो? बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. मोठ्याने बोला, काय म्हणायचं? डबल इम्प्लिकेशन म्हणा किंवा बाय कंडिशनल. बाय म्हणजे काय? दोन. डबल कंडिशन, पहिली असेल तर दुसरी, दुसरी असेल तर पहिली, ॲट द सेम टाइम दोन्ही पण. मग काय होतं? एकच. पहिली सॅटिस्फाय झाली तर दुसरी. इथं काय? एक्सचेंज. बाय द वे, ही जी मग अशी होती ना, इफ पी देन क्यू, पटकन वहीमध्ये लिहून घ्या. पुढे तर देणारच आहे मी तुला अल्जेब्रामध्ये, पण पी इम्प्लाइज क्यूला इक्विव्हॅलंट पटकन सांगा मला. P implies Q is also written as symbolically. Negation P or Q. आणि याचं निगेशन, इम्प्लिकेशन निगेशन हे पाठच पाहिजे आपल्याला. बाळा इम्प्लिकेशन म्हणजेच निगेशन पी ऑर क्यू आहे का नाही? त्याचं निगेशन केलं तर काय होईल? काहीच आठवत नाही काय तुम्हाला? डी मॉर्गन काकांचे लॉ नाही? नीट झालं नाही का? झालंच नाही? झालंच नाही कसं काय? अच्छा ठीक आहे, चला. म्हणजे हे सगळं व्यवस्थित शिकणं गरजेचं आहे आपल्याला. हे अजिबातच झालेलं नाही. बरं मी जे शिकवलं ते कळालं की लय फास्ट झाला आहे. हे समजलं ना? हां ठीक. आता ऐक, शांतपणे ऐक. हे पी इम्प्लाइज क्यूला कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज निगेशन प्युअर. केवढा रट्टा मार. हे पुढे परत येणार आहे, परंतु चालू चालू मध्ये आपण ही सिक्वेन्सच पाठ करायची की धिस इज ऑल्सो रिटर्न ॲज धिस. बरोबर आहे का? ठीक. हे लिहून घ्यायचं सध्या. घे हे फक्त लिहून घे, कारण ते खेळताना वापरायचं आपल्याला चौथ्या एक्सरसाइजमध्ये. तिसऱ्या व्हेरी सॉरी. सध्या फक्त लर्न कर. पी इम्प्लाइज क्यूला काय लिहायचं बेटा? निगेशन पी ऑर क्यू. खालचं काही गरज पाठ नाही, काहीच गरज नाही, काही गरज नाही. एवढं पाठ केलं तरी जमतं. तू मी तुला हे बरोबर लॉ नाही करून देईल. 2 सेकंदात खालचं येतं. फक्त एवढं एकच पाठ करायचं. पी इम्प्लाइज क्यू इज ऑल्सो रिटर्न ॲज. बस एवढं मात्र तू. इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. व्ही 4-5 वेळा व्ही आय एम पी लक्षात ठेव. चला ए बेटा, आता डबलमध्ये काय होईल रे बेटा? हे बघ ना, इंग्लिशच्या स्वरूपात शिकू आपण. पहा ना, प्राईस इन्क्रीजेस, डिमांड फॉल्स. बालमित्रांनो, तुम्ही शॉपिंग करता, प्राईस जर का लईच वाढली एखाद्या आयटमची, त्याचा डिमांड अरे कमी होईल ना. सफरचंद किती रुपये किलो आहे? 100 रुपये किलो आहे. 430 रुपये किलो झाले. आता काय होईल? आम्ही आमचा कांदा खाऊ. अरे प्राईस जर वाढली, डिमांड काय होईल? कमी होईल. बरं याच्या उलट मला सांगा, एखाद्या आयटमची डिमांड कमी आहे, सफरचंदाची डिमांड जादा आहे कमी आहे? सफरचंदाची डिमांड जादा आहे. अरे ॲक्च्युली सफरचंदाची डिमांड कमी आहे. बरं कांदा आणि सफरचंद कम्पॅरिझन करा, काय इझिली ॲक्सेसिबल आहे? कांदा. आता डिमांड काय कमी झाली? सफरचंदाची. अरे बरोबर आहे का नाही? मला काय म्हणायचं की सफरचंदाची डिमांड कमी कशामुळे आहे? त्याची प्राईस जादा आहे. म्हणजे डिमांड कमी होऊ राहिली, याचा अर्थ आपण असं म्हणूया ना मार्केटमध्ये प्राईस जादा आहे म्हणून तर डिमांड कमी आहे ना. परत एकदा, प्राईस जादा असेल तर आयटमची डिमांड कमी, आणि एखाद्या आयटमची डिमांड कमी आहे का मतलब प्राईस जादा. समजे की नाही समजे? सो हे डबल झालं का नाही? पहिलं दुसरं डिपेंड झालंय, दुसरं पहिलं डिपेंडंट झालंय. आलं का? डबल कंडिशन, म्हणून बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. इज दॅट ओके? ठीक. आता बाय कंडिशनल इज ट्रू, सेम सेम ट्रू. काय म्हणायचं बच्चाला? सेम सेम ट्रू. शेवटचं पाठ करताना सेम सेम ट्रू म्हणजे काय? पहिलं ट्रू, दुसरं ट्रू, रिझल्ट ट्रू. पहिला फॉल्स, दुसरा फॉल्स, रिझल्ट फॉल्स. इज दॅट ओके विथ एव्हरीवन? म्हणजे पी आणि क्यू तर नावं आहेत. अरे उद्या क्यू आणि आर असेल, एस आणि टी असेल, ते नावं काही देतील आपल्याला. आपण पहिला आणि दुसरा सिक्वेन्शियलीच लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायचं? सिक्वेन्शियली. चला शेवटच्याला काय म्हणायचं? सेम सेम ट्रू. काय म्हणायचं? सेम सेम ट्रू. किती कनेक्टिव्ह आहेत बेटा? हे पंचमहाभूत आहेत, 5 स्टार. किती आहेत हे? 5. चला सिक्वेन्शियली ते कोण आहेत आधी बोला पटपट?
अँड, ऑर, नॉट, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन. पटकन परत. ठीक आहे. ट्रूथ व्हॅल्यूज किंवा टेबल सोडवताना काय पाठ करायचे? अँड साठी ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स. नॉटचं व्हेरी इझी, ते काही नाही. हां ते जाऊ सोड. हां इम्प्लिकेशन डबल कमॉन. इम्प्लिकेशनसाठी ट्रू फॉल्स फॉल्स आणि लास्ट सेम सेम ट्रू. सरळ सरळ काय म्हणायचं? सेम 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 ट्रू. झेपलं सगळ्यांना? लास्टमध्ये कोणतं? डबलवालं. हे सिक्वेन्शियली पाठ करायचं. बरं ए बेटा, डबल इम्प्लिकेशनचा आणखी एक मिनिंग आहे ना. कसा? पहिला असेल तर दुसरा. हे बघा मी असं लिहितो, हे बघ ना. P implies Q as well as Q implies P. नाही समजे. P implies Q 4 नंबर झालं. आता 5 नंबर झाला. डबल म्हणजेच याला मी इक्वॅलेंट असं बोलू शकतो ना, जे पुढे आपण शिकणार. पण आता समजून घे ना बाळा. P implies Q याच्यामध्ये आहे का नाही? येस सर. ॲज वेल ॲज म्हणजे अँड लव का ऑर लव? एंड. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? P implies Q and Q implies P. इज दॅट ओके? आणि मग परत एकदा बाळा याला पुढे खेळू शकतो मी. पुढे मला स्टेटमेंटमध्ये खेळायचे. P implies Q म्हणजेच काय रे बच्चा? पहिल्याचं निगेशन, हे मगाशीच पाहिलं आपण. आणि अँड बोलो बच्चे, पहिल्याच निगेशन. काय मग असं म्हणायचं? P क्यू नाही म्हणायचं. पहिल्याचं निगेशन और दूसरा. हाथ ऊपर करो, कितने बच्चे समझ रहे हैं? हे केलं तर नाही आपण. सो P आणि Q. आता माझं नाव कारखेले. कारखेलेच्या वेळी समजा ट्रक खेले सर असतं, टीचिंगमध्ये काही फरक पडला असता का? तो क्या फरक पड़ता है भाई? चाहे शुरुआत P से हो, Q से हो, R से हो, S से हो. इज दॅट ओके? सो P implies Q इज इक्वॅलेंट टू निगेशन ऑफ पहिला और दुसरा. आले लक्षात? चला हे लिहून घे पटकन फास्ट. हे बघ असंच लिहून घे, मी लिहिलं तसं पटकन. मग पुढं आपल्याला त्याचं निगेशन बिगेशन करायचं ते तर ते कामाला येईल. पण लक्षात ठेवा, कोणी ॲबसेंट आहे का आज? आज सगळे प्रेझेंट आहेत का? गर्ल्समध्ये तुम्ही 7च आहेत ना? बॉईजमध्ये कोण संकेत नाही फक्त. आता चलो रायटिंग ओव्हर झालंय का? काय शिकलो बेटा आपण? कनेक्टिव्ज. काय शिकलो? कनेक्टिव्ज, ट्रूथ टेबल आणि त्यांच्या व्हॅल्यूज. चला आता टेबल डिझाईन करायला शिकायचं आपल्याला. बिफोर दॅट ते म्हणतायत की ट्रू ऑर फॉल्स. सांग बरं पटकन. 5 + 3 नाही, पहिले म्हणायचं स्टेटमेंट आहे का नाही सांगा. येस अँड फॉल्स असं बोलायचं. आता सांगा बरं, स्टेटमेंट आहे फॉल्स आहे? अरे भाई कॉम्प्लेक्स नंबर की होवे. कॉम्प्लेक्स नंबर झाला नाही आला 11वीला. व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर? हां हां आयोटा, चमंगोटा. हा जो 0 आहे ना बेटा, 0 त्याला मी 0 + 0 लिहू शकतो बेसिकली. कॉम्प्लेक्स नंबर हा एक असा नंबर आहे बाळा जो A + B आहे, किंवा आपण प्लस और मायनस अल्जेब्रिक सममध्ये दोन्ही येतं ना, प्लस अँड मायनस. कॉम्प्लेक्स नंबरचा जो फॉर्म आहे तो कोण आहे बच्चा? A + B आहे. मोठ्याने सांगा मला. वेअर A इज, अरे जल्दी बोलो, रियल पार्ट. रियल पार्ट. हाँ B इज, बहुत बढ़िया. I इज आयोटा किंवा इमेजिनरी यूनिट. इमेजिनरी यूनिट. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? ओके. व्हाट इज वैल्यू ऑफ दैट I? √-1. ओके. मी 0 ला लिहू का? 0 + 0 आहे, चलेगा? सो एव्हरी रियल नंबर कॅन बी एक्सप्रेस ॲज अ कॉम्प्लेक्स नंबर. इज इट ओके? सो काय स्टेटमेंट होतं बेटा त्याचं? स्टेटमेंट होतं का नाही? येस. ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. पुढचं ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. पहिले स्टेटमेंट एक सांग. येस. ट्रू का फॉल्स? फॉल्स. यस. नेक्स्ट, सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ यूनिट इज 0. स्टेटमेंट आएगी. यस, कुछ तो बोला गया है भाई.
सही होगा या गलत होगा? तो बताइए सही कि गलत, सही कि गलत, सही कि गलत? सर हमको क्यूब रूट्स ऑफ यूनिटी पता ही नहीं है, तो फिलहाल सही कहो, विल नॉट वेस्ट द टाइम. कशी कू दे. एकदा लेक्चर होऊ द्या, मग मी तुम्हाला ते प्रूव्ह करून देतो नोटबुकवरती. रिझल्ट ओके? ठीक, चल यस म्हणा. सध्या काय म्हणा, एवढं लक्षात ठेवा बोर्ड करता. ठीक आहे, चल. आणि लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. चला, ते जे 3 रूट्स आहेत क्यूब रूट्स ऑफ युनिटी, -1 प्लस i√3/2, त्याच्यानंतर -1 मायनस i√3/2 आणि 1. दीज आर द क्यूब रूट्स ऑफ युनिटी. हे तिघ आहेत. ओके, चल नेक्स्ट. चल करू, त्याला प्रूव्ह करू आपण. आता इकडे पहा, ही ट्रेन्स हेवीली, हे स्टेटमेंट आहे का? काय याच्यात काही कन्फ्युजन आहे? अरे याला यस म्हणणार नाही तर आपण नो म्हणणार. ओके, सा नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. काय म्हणतात आपल्याला? हे सिम्बॉलिकली लिहा. मग आता काय करणार आपण? नागपूर इज इन महाराष्ट्र, याला काय म्हणू? हे बेसिकली मग अशी हे जे होतं ना रेंज, हे स्टेटमेंटमध्ये नाही येणार. हे स्टेटमेंट होणारच नाही. का? तर इथे ना असं मेन्शन करायला पाहिजे होतं की काहीतरी कंडिशन द्यायला पाहिजे होती. समजा पाऊस असतो ना 10 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, असं काहीतरी द्यायला पाहिजे होतं. सो हे स्टेटमेंटमध्ये येणार. हे काय होईल बेटा? हे ओपन सेंटेन्स होईल. हे काय होईल ॲक्च्युली? ओपन सेंटेन्स. हे आपल्या म्हणण्यावर नाही. समजा मी असं बोललो की पर्टिक्युलर स्टुडंट इज क्लेवर, नाही चलेगा सर, कारण की तुम्ही क्लेवर म्हणताय, कोणतरी म्हणलं नाही तो क्लेवर नाही आहे. तुम्ही काय स्पेसिफाय करायला पाहिजे? कंडिशन. लक्षात आलं का? हां. सो गडबडीत माझ्याकडनं ते निघून गेलो, तो इट वॉज रॉंग. आता करेक्ट. इज दॅट ओके? कंडिशन पाहिजे, नीट लक्षात ठेव. काय पाहिजे? कंडिशन पाहिजे. तसं बोलायचं नाही. आधी ते कनेक्ट कर. चला, सिम्बॉल. हां, नागपूर इज इन महाराष्ट्र, हे झालं पी. चेन्नई इज इन तमिळनाडू, हे झालं क्यू. कशाने कनेक्ट केलं बच्चा? हे अँड. पी अँड क्यू. व्हेरी इझी. चला पुढे. ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल ॲट बी, हे एक स्टेटमेंट त्याला काय म्हणू बच्चा आपण? पी. मेजर ऑफ अँगल ए, मेजर ऑफ अँगल सी, एडिशन 90, याला बघा बेटा क्यू. दोघांना कनेक्ट कशाने केलं? मग काय लिहिणार आपण? पी इम्प्लाइज क्यू. नेक्स्ट, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इट इज स्क्वेअर ऑफ इंटिजर. आता काय करणार आपण? एक्स इज नॉट इरॅशनल नंबर, याला काय म्हणू बेटा आपण? पी. आता बघ बरं का, बट कशात आला? अँडमध्ये. यस, इट इज स्क्वेअर ऑफ इंटिजर. इट पासून नसते, स्टेटमेंटची सुरुवात नेहमी कुठून असते? नाऊन पासून. इट म्हणजे कोण? एक्स. म्हणजे क्यू कसं लिहिणार बाळा मी? एक्स इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर. नाही समजे, मला 2 स्टेटमेंट सुट्टे सुट्टे लिहिणं गरजेचं आहे ना. तर मी सुट्टे सुट्टे लिहायचे तर एक्स दोन्ही ठिकाणी लिहिणार ना मी. आणि मी कंपाऊंड केल्यावर आपण 2 वेळा म्हणतो का? अलग लक्षात. हां पहा, एक्स इज इरॅशनल नंबर, एक्स इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर. 2 टाइम्स हॅव टू राईट सेपरेटली. सिम्पली फॉर्म काय आला बेटा? निगेशन पी अँड क्यू. कशामुळं? एक्स इज नॉट, नॉट आला ना. आपण ॲक्च्युली काय लिहिणार? एक्स इज इरॅशनल नंबर. काय लिहिणार बेटा? एक्स इज इरॅशनल नंबर. आता नीट ऐका बरं का. तू म्हणजे सर मी लिहितो रॅशनल नंबर, असं नाही करायचं तू. मी परत सांगतो, एक्स इज नॉट ॲन इरॅशनल नंबर. ह्या चॅप्टरमध्ये निगेशनसाठी तुला कंपल्सरी नॉट लावायचं आहे. तुला निगेशन करा आणि लिहा असं बोलले तर तुला नॉट शब्द लावायचा आहे. आलं का लक्षात? आणि त्याच्या उलटा असेल तर नॉट शब्द काढायचा. फॉर एक्झाम्पल, एक्स इज नॉट ॲन इरॅशनल नंबर, तर आपण काय केलं? नॉट शब्द काढला. एक्स इज ॲन इरॅशनल नंबर. आणि सिम्बॉलमध्ये लिहिताना निगेशन लावलंय. हात वरती करा. किती जणांना हे कळालंय? तुला माहिती आहे रॅशनल इरॅशनल ही कन्सेप्ट, पण तू तुझं इंग्लिश ग्रामर इथे लावायचं नाही किंवा तुझं नॉलेज इथे लावायचं नाही. आय रिपीट वन्स अगेन. हेच एक्झाम्पल काय दिलेलं होतं? एक्स इज नॉट ॲन इरॅशनल नंबर. ठीक आहे, नॉट आला का नाही आला? तू काढून टाक आणि वाच. हे तुझं स्टेटमेंट झालं. नॉट शब्द तू लावल्याच्या नंतर त्याचं निगेशन झालं. समजे की नाही समजे? ओके. ट्रूथ व्हॅल्यू लिहा. चला, 4 इज ऑड और 1 इज प्राईम. 2 स्टेटमेंट आहेत का नाही? कोणते कोणते? पहिलं 4 इज ऑड, दुसरं 1 इज प्राईम. आधी मला सांग रे, 4 इज ऑड सही की गलत? फॉल्स. 1 इज प्राईम फॉल्स और फॉल्स? फॉल्स.
बात खतम. फॉल्स ऑर फॉल्स, फॉल्स. सो आन्सर इज फॉल्स. हे एकाच मार्काचं आहे, तू डायरेक्ट फॉल्स लायचं. ते काय बोलले होते, राईट द ट्रूथ व्हॅल्यू. अरे एक्झाममध्ये 1 मार्क येईल, डायरेक्ट लिखो, बात खतम. पेपर सोडवायचं सांगेल मी, टेन्शन नको. हां, 5 इज अ प्राईम नंबर अँड 70/94. 5 इज अ प्राईम नंबर. हा आपला पहिला स्टेटमेंट. 71/94 सेकंड स्टेटमेंट. बोलो, पहिलं कसं आहे बेटा, ट्रू. दुसरं कसं आहे, ट्रू अँड फॉल्स. बात खतम. कारण की ट्रू ट्रू इज ट्रू ओनली, अदरवाइज फॉल्स. चला पुढचा. मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. मिल्क व्हाईट असतं की नाही, स्काय ब्ल्यू असतं की नाही. हां, फिजिक्सच्या भाषेत नसतं, फिजिक्सच्या भाषेत नसतं, मॅथच्या भाषेत असतं. ठीक आहे ना. तो कलर इकडून दिसतो आपल्याला, ढगात गेल्यावर नाही दिसत. ठीक आहे, जाऊ चल, त्याची आपल्याला घेत नाही. मॅथ येस माझी, येस येस, ट्रू ट्रू. इफ अँड ओनली म्हणजे बाय कंडिशनल. त्यात काय शिकलो आपण, सेम सेम ट्रू, सेम सेम ट्रू. मग आता येऊ ना, पहिलं पण ट्रू, दुसरं पण ट्रू, रिझल्ट इज. दोन्ही फॉल्स असले तरी चाललं असतं, समजे. ओके. इफ स्टेटमेंट्स. हां, दिस इज इंटरेस्टिंग. हे बेटा, पी आणि क्यू ट्रू आहेत, पुढचे आर आणि एस फॉल्स आहे. आता काय म्हणतात बेटा, हे डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू. आता तुम्ही ट्रूथ व्हॅल्यू सांगा. हा ट्रू आहे, और क्यू ट्रू आहे, आर आणि एस बघ हे फॉल्स आहे. इक्वॅलंट सिम्बॉल लावायचा, इक्वल टू लावायचं नाही. काय करायचं, भस्म असतो का नाही असं. हां, इक्वॅलंट टू. चला आता मला सांग, ट्रू और, हा ब्रॅकेट सोडून आधी, ट्रू अँड फॉल्स. अँडसाठी ट्रू ट्रू ट्रू, ट्रू आणि ट्रू असतात तरच ट्रू. हर्षल कळले का. आता ऑर साठी मी जस्ट सांगेल, मला आदित्य सांग रे, ऑर साठी काय पाठ केलं बेटा आपण, रिझल्ट फॉल्स फॉल्स फॉल्स. दोन्ही फॉल्स नाही आहेत, समजे की नाही समजे. पटकन वही काढून दुसरं तुम्ही मला करून दाखवा. चला करून दाखवा पटकन. सावकाश करा, गडबड नका करू. सगळ्यांचं फॉल्स झालं. अरे सगळ्यांचं आलंय का, सगळ्यांचं आलंय का, करून देऊ. काय करून देतात सर, हे काय इथं समोर. हर्षल आलतं का इकडे, आरती नाही आलं, समजून सांगू का, झेपतंय सगळ्यांना. इझी चॅप्टर जरा पटपट. चला करता का तुम्ही आता, हे करा बरं पटकन. ते लिहून नको घेऊ. अरे याला रिपीट कशा लिहून घेताय, फक्त वरती पहा आणि टाकून दे ना. पी आणि क्यूला काय टाकायचं बाळा आपल्याला, ट्रू. आणि आर एस दिसेल तर काय टाकायचं, फॉल्स. आणि सावकाश सोडू एक 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 ब्रॅकेट. आलंय का, सगळ्यांचं फॉल्स आलंय नक्की ना. सरकू पुढे. बरं मग आता मी असं अज्युम करू का, हे सोपं आहे आणि आपण पुढे पुढे सरकूया. चला काय म्हणतात बेटा इथे पहा बरं. निगेशन किती सोपं आहे, बोला बरं ओरली. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. तिरुपती इज नॉट इन आंध्र. हां, रूट 2 इज रॅशनल नंबर. नाउ दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग.
7 + 3 > 5 का निगेशन करिए. काय काय बोल बोल काय लिहू. चुकू दे ना, आपल्याकडे काय डिजिटल बोर्ड आहे, टुचुक केलं सगळं जातं. हा करेक्ट, बहुत बढ़िया. इट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. नाही समजे मला सांगा ए बेटा. 1 2 3 4 5 आपण 5 नंबर घेऊ है ना, नीट आहे का बेटा. x इज ग्रेटर दॅन 3, x इज लेस दॅन 2, x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3, x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, x इक्वल टू 2. जल्दी बताइए मतलब क्या है. x ग्रेटर दॅन 3 कोण आलं याच्यामध्ये, पटपट बोल. 4 5 लेस दॅन 2 मध्ये कोण आलं 1, याच्यामध्ये कोण आलं, याच्यामध्ये कोण आलं, याच्यामध्ये कोण आलं. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं. इथे बघ ना काय बोलले आपल्याला 7 + 3 > 5. मग त्यात कोण आलं 6 7 सगळे आले. अरे तुम्ही डेसिमल जर घेतलं तरी 5 पॉईंट समथिंग सगळे आले, पण त्यात 5 आला का. मग आपल्याला उलट काय करावं लागेल 5 किंवा त्याच्यापेक्षा लहान. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं. ओके. Which of the following is a statement? 27 is a perfect cube. The sun has set, the moon has risen. The sun has not set or moon has not risen. कसं लिहिणार. अरे दोन्ही निगेटिव्ह, दोघांना कशाने जोडले और ने. ऑप्शन ए. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस इफ अँड ओनली इफ दिस इज. अरे ओरली करता येईल ना. 2 + 3 = 5 कसं आहे ट्रू. बरं हे कसं आहे, अरे ट्रू आहे ना. हा पण ट्रू आणि हा पण ट्रू. कनेक्ट कशाने केलंय, डबल इम्प्लिकेशनने. याचा अर्थ काय आला बच्चा, सेम सेम ट्रू. आन्सर काय पाहिजे ट्रू. चला स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. बोला बरं. इट मे रेन टुडे इज अ स्टेटमेंट इन लॉजिक. हे स्टेटमेंटच नाही आहे. अरे इट मे रेन कोणी म्हणाल की यस, कोणी म्हणाल देर इज कन्फ्युजन. आलं लक्षात. फॉल्स नाही, फॉल्स नाही. हे ओपन स्टेटमेंट सेंटेन्स आहे. हे बाय मिस्टेक आलं परीक्षेत. जर सपोज असं आलं तू काय म्हणायचं इट इज ओपन सेंटेन्स. काय म्हणायचं हां, त्याचा यस आणि नोचा काही संबंध नाही. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. हे आहे का रे ओपन आहे. सर इथं कसं म्हणायचं, तुम्ही कंडिशन दिलेलीच नाही, ओपन झालं ते. डू यू लाईक मॅथमॅटिक्स. अरे क्वेश्चन आहे, स्टेटमेंटच नाही आहे. आलं लक्षात. ते स्टेटमेंटच नाही आहे, ते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे की नाही. ओपन नाही, ते कसं होतं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. चला पुढे. राईट ट्रूथ व्हॅल्यू. 3 5 15 पाहिजे होतं, म्हणजे काय झालं फॉल्स. हर्षेल दुसरं कसं आहे रे 3 + 5 15 फॉल्स. दोन्ही फॉल्स आहेत आणि कनेक्ट कशाने झाले इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन किती आहे चौथा. कसं पाठ केला आपण त्याला रिझल्ट ट्रू फॉल्स फॉल्स. पण इथं काय झालं बच्चा दोन्ही फॉल्स, म्हणजे आन्सर इज ट्रू. चला काढा वही करा पटकन. अरे मागासारखे नाही. हे पी आणि क्यू ट्रू आहेत, आर आणि एस अच्छा आर एकटाच इथं फॉल्स. हे सगळं ठरलेलं आहे बोर्डमध्ये. पी क्यू आर एस आले की पी आणि क्यू ट्रू आणि दुसरे दोघं फॉल्स. आलं सगळ्यांचं ट्रू आणि तुमचं तर चुकलंय. करना पडेगा, आपण करते हैं. पहा लक्ष द्या. ए बघा निगेशन आर बाळा. आर कसा आहे रे हे बघ मी लिहितो निगेशन फॉल्स. डबल इम्प्लिकेशन पी कसा होता बच्चा ट्रू. इम्प्लाइज निगेशन क्यू कसा होता ट्रू. परंतु काय लिहिलं बच्चा माझं इक्वॅलेंट. हे असं लिहायचं बरं तुला इक्वॅलेंट टू. कम ऑन इक्विव्हॅलेंट. हा बेटा आता निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू. डबल इम्प्लिकेशन ट्रू. इम्प्लाइज फॉल्स. सेम सेम साई. हा कळालंय का. ह्या चॅप्टरमध्ये चूक होणे म्हणजे भर मांडवातून नवरी पळून जाणे. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये कुठं चुकत असतात का प्रिव्हियस इयर. चला इफ पी अँड क्यू इज फॉल्स, पी इम्प्लाइज क्यू इज फॉल्स, ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू काय असतील. ए बी सी डी बोर्डचा क्वेश्चन आहे.
कॉन्फिडंट नाही, ABCD बोला फक्त, ABCD कॉन्फिडेंटली. अरे सिंपल आहे ना, एक तर तुम्ही इकडनं इन्फॉर्मेशन काढा, नाही ते यांना टाकून पहा, कसंही कर. हे ना बेटा, P अँड Q फॉल्स आहे. आता अँडसाठी काय असतं, ट्रू 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 अदरवाईज फॉल्स, म्हणजे याच्यात किती केस येणार आहेत, 3. बरं, P इम्प्लाइज Q फॉल्स आहे, हे फक्त एकाच ठिकाणी आहे. कधी, पहिला ट्रू, बात खतम. पहिला ट्रू, काही डोकं लावायची गरजच नाही. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. किती सिम्पल आहे, हे केलं ना आपण, असेच केले. राईट ट्रूथ व्हॅल्यू हे पण केलं आपण. थोडक्यात काय काय बोर्डला आलेले आहेत आणि आपण आधीच केलेले आहेत, अलग लक्षात. सो बोर्डमध्ये कॉपी पेस्ट पण होतील. आता ही आपली आजची दुसरी आणि शेवटची एक्सरसाइज, ठीक आहे ना. झाली तर तिसरी करू. फक्त आपण जे शिकतोय आपल्याला ते यायला पाहिजे, आपला एवढा दट्टा असेल, अलग लक्षात. हां चला दुसऱ्या एक्सरसाइजमध्ये बोलू आपण. आता इथे काय शिकायचं बघा आपल्याला, स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकल इक्वॅलन्स. काय शिकायचं, स्टेटमेंट पॅटर्न. आपल्याला पॅटर्न तयार करायचा आणि केलेला पॅटर्न चेक करायचा की दोन्ही बरोबर आहेत का नाही, बस दॅट्स इट. स्टेटमेंटचा पॅटर्न म्हणजे काय रे बाळा, फक्त दोघांचं कॉम्बिनेशन. कोणाचं, वाक्य आणि कनेक्टिव्ह. अरे PQRS स्टेटमेंट असतील आणि त्यांना काय केलेलं असणार आहे, फक्त कनेक्ट केलेलं असणार आहे. बरं, फॉलोइंग पॉईंट्स मस्ट बी नोटेड. नाही नोट केले तरी चालतात. पॅरेंथेसिस मस्ट बी इंट्रोड्यूस वेअर एव्हर नेसेसरी, ते आपण तसेही करतोच. फॉर एक्झाम्पल, हो बाळा, निगेशन ऑफ हे दोघं सेम आहेत का वेगळे, वेगळे कशामुळे, अरे याच्यामध्ये काय आहे, Pचं निगेशन आहे, त्याचा अँड आहे कोणासोबत, Q सोबत. इथे काय बच्चा, Pचा अँड Q सोबत आहे आणि त्या अँसरचं निगेशन आहे. म्हणजे एक बेसिक गोष्ट आहे की ब्रॅकेट्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पुढचा, हे नाही लक्षात ठेवलं तरी चालतं. इज दॅट ओके, ते आपोआप येतं, पण तुला करायचं असेल तर पहा येतं कसं. मी कन्सेप्ट तुझी क्लिअर करते बघ बाळा. जर n नंबर ऑफ स्टेटमेंट आहेत आणि m नंबर ऑफ कनेक्टिव्ज आहेत, म्हणजे माझ्याकडे वाक्य 2 असतील, 3 असतील, 4 असतील, बरोबर आहे का नाही. 2 असतील, 3 असतील, 4 असतील, याच्या पलीकडे अजिबातच नसतं, 3च्या वर तर नसतातच, ठीक आहे ना. 2, 3, 4 काहीतरी असतील माझ्याकडे आणि कनेक्टिव्ज आहेत ना, एकमेकाला कनेक्ट केलेले. अँड ऑर हे 5 जण, त्या 5तले तुला कधी 2 दिसतील, कधी 3 दिसतील, कधी 4 दिसतील, बरोबर नाही. तर काय करायचं, जेव्हा आता आपण टेबल बनवणार आहे तर टेबल कसा असणार आहे, रोज आणि कॉलम्स. तर किती रोज असणार आहेत, 2ची पॉवर n. कशामुळे सांगतो, मला सांग बेटा. एक कॉईन जर का आपण टॉस केलं, कॉईन इज टॉस, प्रोबॅबिलिटी आपल्याला तसंही करायचं आहे. एक कॉईन जर टॉस केलं तर किती झालं, म्हणजे सॅम्पल स्पेस किती झाली, 2 सॅम्पल पॉईंट. कसे, ट्रू आणि फॉल्स आहे ना. पाय एकदा टॉस केल्यावर किती आले, 2. समजा 2 वेळा टॉस केलं तर आलं का नाही. हेड हेड टेल टेल हेड टेल 3 वेळा केल्यावर 8. 2ची पॉवर. एकदा टॉस केलं 2 आलं, 2दा केलं 2 2 जा 4, 3दा केलं 2 3 जा नाही 2 × 2 × 2 8. अरे करता एक सगळ्यांना तेवढे नंबर ऑफ काय येणार, रोज येणार. बरं, आणि कॉलम किती येणार, m + n. म्हणजे जेवढे स्टेटमेंट आहेत आणि जेवढे कनेक्टिव्ह आहेत दोघांना ॲड करा. हे तुला लक्षात ठेवायची गरज, ते आपोआप येत असतं बघ, आपोआप येत असतं. इक्वॅलन्स म्हणजे काय रे बेटा, दोन्ही पॅटर्न इक्वल. इथे बघ बरं, P डबल इम्प्लिकेशन Q, मग लिहून घेतलं होतं आपण, P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज. याचा जर का टेबल काढला, करू बरं आपण, चला. P आणि Q दिले बाळा, मग तू काय करणार, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. डबलसाठी सेम सेम ट्रू. झाली का बेटा आपली लेफ्ट हँड साईड, व्हेरी सॉरी, डबल आहे. हां येस येस डबल आहे ना आपली. मग आता ऐक ना, समजा हा टेबल नसता, मला तर प्रूव्ह करायचं आहे. नेमकं ते सगळंच एकखटे आलं का, जाऊ दे काय अडचण नाही. मला हे प्रूव्ह करा जर का बोलले, हां खाली नको वरती वावर, याच्यामध्ये पहा बरं. याच्यामध्ये अगोदर स्टेटमेंट किती आहेत शोध ना, किती आहेत, 2च आहेत ना, P आणि Q 2 स्टेटमेंट आहेत. मग आता रो किती येणार, 2ची पॉवर 2 म्हणजे 4. आता हे कुठं पाठ करायची गरज आहे का, आता कॉमन सेन्स आहे ना. दोघं म्हणजे काय, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स. P आणि Q झाले की माझे. आता ऐका बरं का, मी लेफ्ट हँड साईड डायरेक्ट लिहू शकत होतो, इथे फक्त काय केलं, इथं लिहिली आहे ती. सारे बच्चे बात को ध्यान से समजो. अलीकडं पलीकडे लिहिणं याने काही फरक पडत नाही. आपण काय केलं असतं, P डबल इम्प्लिकेशन लिहून गेलं असतं का, तर मला त्याचं डायरेक्टली माहिती आहे. चला सेम सेम ट्रू. मला पटकन सांग, पहिला कॉलम, दुसरा कॉलम आणि हा तिसरा कॉलम झाला का क्लिअर सगळ्यांना. ही माझी कोण होती, लेफ्ट हँड साईड. ठीक,
ए बाळा मला राईट हँड साईड प्रूव्ह करायची, त्यात काय दिसतंय फर्स्ट अँड सेकंड, येस ऑर नो. पहिला पॅटर्न अँड सेकंड पॅटर्न. पहिल्या पॅटर्नमध्ये इम्प्लिकेशन आहे, दुसऱ्यामध्ये पण इम्प्लिकेशन आहे बाळा, आणि दोघांचं काय रे कंजंक्शन, दोघांचं काय कंजंक्शन. मग आता मी अगोदर काय घेणार पी इम्प्लाइज क्यू, नंतर काय घेणार क्यू इम्प्लाइज पी, आणि नंतर दोघांचं अँड. क्या सारे बच्चे बात समज रहे हैं. संपला विषय. आता एक्सप्लेन करू का तुला कळून जाईल. करू बेटा. पी इम्प्लाइज क्यू आहे. इम्प्लिकेशनमध्ये आपण काय पाठ केलं ट्रू देन फॉल्स आहे की. ट्रू फॉल्स असेल तर फॉल्स आहे बघ ना, हा ट्रू आणि हा फॉल्स. चेक करा पी आणि क्यू आहे, हा ट्रू आणि हा फॉल्स, फॉल्स बाकी सगळे ट्रू. अब सारे बच्चे ध्यान से सुनेंगे. इथे अगोदर क्यू आहे आणि नंतर पी आहे, फर्स्ट देन सेकंड. आता बोल फर्स्ट देन सेकंड, ट्रू देन फॉल्स. हा ट्रू आणि हा फॉल्स डिटेक्ट झाला पाहिजे. हा ट्रू आणि हा फॉल्स, क्यू ट्रू पी फॉल्स. देखो क्यू ट्रू पी फॉल्स नाही आहे, ट्रू फॉल्स नाही आहे, ट्रू फॉल्स डिटेक्ट झाला. समजे की नाही समजे. बाकीच तिघं ट्रू. हातवरती करा किती जणांचं समजलं हे. हां त्याच्यामुळे कोण आधी आणि कोण नंतर नीट पाहिजे. झालं झालं आपण चेक केलं. तर आपल्या आता अच्छा अच्छा हे दोघं काढले आपण. आता दोघांचं आपल्याला काय पाहिजे अँड, आणि अँडसाठी काय लर्न केलं आपण दोन्ही ट्रू, रिझल्ट ट्रू, ट्रू 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 ट्रू, बाकी सगळे. परंतु परंतु नीट आहे का, नीट आहे का, हे तर दोन पॅटर्न आहेत ना, डायरेक्ट फॉल्स नाही लिहायचे, मला ते दोन्ही ट्रॅव्हर्स करावं लागेल ना. हे बघ हे बघ सेम सेम, व्हेरी सॉरी अँड अँड ट्रू 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 चेक करायचं मला. हे बघ ह्या दोघांचा अँड ट्रू ट्रू ट्रू. चला इथे पण चेक करा, ट्रू ट्रू नाही आहे फॉल्स, ट्रू ट्रू नाही आहे म्हणजे फॉल्स, आणि ट्रू ट्रू. मी काय बोललो लक्षात आलं का. हे डायरेक्ट डिस्प्ले झाले मग थोडी गडबड झाली. पुढचं सम करू आपण व्यवस्थित. त्याच्या अगोदर टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिन्जन्सी. जो रिझल्ट डिस्प्ले होईल म्हणजे जो रिझल्ट येणार आहे आता आपल्याला, कधी कधी असं होऊ शकतं का सगळेच ट्रू आले, त्याला काय म्हणायचं टॉटॉलॉजी. त्याला काय म्हणायचं टॉटॉलॉजी. सगळे ट्रू, सगळेच जर का फॉल्स आले, चार रिझल्ट आले मग चार रिझल्ट आले की नाही, चारही फॉल्स आले असते तर मी काय बोललो असतो कॉन्ट्रडिक्शन. अरे सोपं आहे की नाही. लिहा वहीमध्ये पटकन. टॉटॉलॉजीमध्ये लिहा ऑल ट्रू, कॉन्ट्रडिक्शनमध्ये लिहा ऑल फॉल्स, आणि कॉन्टिन्जन्सीमध्ये लिहा मिक्स्ड असं मेन्शन करा. टॉटॉलॉजी ऑल ट्रू, कॉन्ट्रडिक्शन ऑल फॉल्स, कॉन्टिन्जन्सी मिक्स्ड. मिक्स म्हणजे काय, एक ट्रू 3 फॉल्स चालेल, 2 ट्रू 2 फॉल्स चालेल, 3 फॉल्स 1 ट्रू चालेल. डन. पाहता इथे काय दिसते बाळा मला, एक पॅटर्न दिला आणि रिझल्ट काय आला रे सगळेच ट्रू आले, म्हणजे हे काय आहे टॉटॉलॉजी. कॉन्ट्रडिक्शनमध्ये काय येणार आहेत सगळे काय दिसत आहेत, 2 असो 4 असो 8 असो सगळे फॉल्स. कॉन्टिन्जन्सीमध्ये काय होईल बच्चा मिक्स्ड भेटेल मला, 1 ट्रू 3 फॉल्स किंवा 2 ट्रू 2 फॉल्स वगैरे वगैरे. व्हेरी इझी विथ एव्हरीवन. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. चला आता आपण हा पहिलं समय मी करतो. काहीही तुला मगाशी दिलेली नोट करायची गरज नाही, आपण आपोआप करू. आता इकडे बा बाळा मला टेबल बनवायचा, किती स्टेटमेंट आहेत 2. मग मी काय करू संपला पी आणि बार, 2 कॉलम आपोआप झाले माझे राईट. चला आता मला सांगा, मला हे टेबल बनवायचं आहे, मला काय काय दिसतंय बच्चा, हा एक ब्रॅकेट दिसतोय, ब्रॅकेटमध्ये परत ब्रॅकेट दिसतोय, बरोबर आहे की नाही. तर मी अगोदर पी इम्प्लाइज क्यू करून घेतो ना, मग त्याचा अँड क्यू सोबत घेतो ना, आणि मग या सगळ्याच इम्प्लिकेशन पी सोबत घेतो. इजंट इट व्हेरी इझी. चला मग काय करू बच्चा, आपण पी इम्प्लाइज क्यू घेऊ. बेटा पी इम्प्लाइज क्यू घेतल्यानंतर त्याचा अँड कोणाच्या सोबत घेऊ बच्चा, आपण क्यूच्या सोबत. हर्षल मग शेवटचं काय होईल बेटा आपलं, सगळ्यांनी माझ्याकडे पहा. तुमच्या वहीमध्ये कधी कधी असं जागा पूर्ण आणि मोठं पॅटर्न असल्यानंतर मग काय करायचं, एक्झामिनर दाखवायचं असं परत लिहायचं एक्झाममध्ये, याला मी काय बोललोय ए. नाही समजे. अरे एवढं सगळं लिहिण्यापेक्षा त्याचं नाव फक्त मी काय दिलं छोटं आहे. अरे बरोबर आहे नाही. आता एखाद्याचं कागदोपत्री नाव राहुल असतं, घरी त्याला बंटू म्हणतात. अरे सॉर नो शॉर्ट ठीक. चला आता पहा आपण किती कॉलम्स किती रोज करूया आता 4, कारण की स्टेटमेंट किती आहेत 2. चला ते पहिल्या 2 कॉलममध्ये कसं भरू, हां ट्रू ट्रू आणि ट्रू फॉल्स झालं.
ओके चला आता पहा पी इम्प्लाइज क्यू बोला ट्रू फॉल्स फॉल्स चेक करा अगोदर पी नंतर क्यू ट्रू फॉल्स फॉल्स आता बाकी सगळे आपोआप काय होणार ट्रू कारण की स्टँडर्ड आहे ना म्हणून आता पहा पी इम्प्लाइज क्यूचा अँड क्यू सोबत ए बाळा इकडे बघ पी इम्प्लाइज क्यूचा अँड कोणाच्या सोबत क्यूच्या सोबत आता अँडसाठी काय दोन्ही ट्रू तर रिझल्ट ट्रू दोन्ही ट्रू रिझल्ट ट्रू दोन्ही ट्रू नाही दोन्ही ट्रू नाही समजे की नाही समजे हा जो आलेला आहे तो ए म्हणजे कोण आहे त्याचं इम्प्लिकेशन पी सोबत ह्या कॉलमचं इम्प्लिकेशन कोणासोबत पी सोबत आता इम्प्लिकेशन म्हणजे काय ट्रू फॉल्स फॉल्स मग बाळा याचं इम्प्लिकेशन मला आणायचं आहे ह्या पीच्या सोबत मग करा समजे की नाही समजे याच्यासोबत ह्यासोबत काय हर्षल इम्प्लिकेशन समजतं आहे सगळ्यांना हे इथं भरपूर पोरांची मिस्टेक होती बरं बोर्ड एक्झाममध्ये इम्प्लिकेशनमध्ये काय काही जण काय करतात याला पहिला याला दुसरा म्हणतात नाही हा फर्स्ट आहे आणि हा सेकंड आहे इम्प्लिकेशनमध्ये चला ट्रू फॉल्स नाही आहे ट्रू फॉल्स नाही आहे ट्रू फॉल्स फॉल्स आणि बाकीचे सगळे कारण की ट्रू फॉल्स मला फक्त किती ठिकाणी सापडला व्हेरी इझी पुढचं तुम्ही मनाने करता का अजून एक करून देऊ सांगा तुम्हाला कॉन्फिडन्स येईपर्यंत बघा आला की नाही आपला सेम चला हे तुम्ही करता का मी करून देऊ पटकन सांगा बरं कसं करा आधी मला सांगा स्टेटमेंट किती आहेत 3 मग मी करून देऊ का हे जमेल ना 4 ट्रू 4 फॉल्स आकांक्षी जमेल का करून देऊ करा पी क्यू आर 3 कॉलम करा अगोदर 3 कॉलम करा पी क्यू आर पहिल्या कॉलममध्ये 4 ट्रू 4 फॉल्स दुसऱ्या कॉलममध्ये 2 ट्रू 2 फॉल्स 2 ट्रू 2 फॉल्स आणि तिसऱ्या कॉलममध्ये टीअप 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 हां हां काय रिझल्ट आला आला का हर्षल समजतंय डोक्यात चाललंय मला एक सांग तुला हे समजलं होतं का 3 जण आले ना 3 तर काय करायचं 4 ट्रू 4 फॉल्स पुढे काय करायचं क्यू मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स 2 ट्रू 2 फॉल्स यात काय करायचं टीअप 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 लेक्चर झाल्यावर थांबत जा ज्याला असं वाटतंय ना की हे समजलेलं नाही आहे माझ्याकडून परत समजून घ्या मी काय म्हणतो लक्षात आलं ना एक तर आलंही सोपा चॅप्टर आहे म्हणून याला हलक्यात घेऊ नका आता तिकडे बघ पी अँड क्यू मग काय करणार आपण पी आणि क्यूचा अँडमध्ये काय करणार हर्षल दोन्ही ट्रू तर रिझल्ट ट्रू हे बघ ना ट्रू 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 नाही आहे ट्रू ट्रू नाही आहे चेक करत चला बाकी कुठं ते मग बाकी सगळे काय झाले फॉल्स आता बघ क्यू आणि आरचा ऑर हे बघ ना ह्या दोघांमध्ये ऑर दोन्ही फॉल्स तर रिझल्ट फॉल्स
चेक करे बघ, दोन्ही फॉल्स कुठं सापडले बेटा मला, हे ते सापडले बघ, मग तिथं फॉल्स करून टाका. त्याच्यानंतर शेवटी बाकीचे मधले ट्रू. समजतंय की नाही. आणि सगळ्या शेवटी काय होतं बेटा, ह्या दोघांचं डबल इम्प्लिकेशन. हर्षल डबल इम्प्लिकेशनमध्ये काय करतो आपण, शेवटचा सेम सेम, मग या दोघांमध्ये सेम सेम बघ ना, सापडला का, सेम 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 करून टाका. अच्छा इथं नाही आहे, 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 सगळ्या शेवटी सापडला सेम सेम ट्रू. 3 ठिकाणी सापडला, बरोबर आहे का. 4 ठिकाणी सेम 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 सेम, इथं पण सेम सेम आणि इथं पण सेम सेम, 4 ठिकाणी. अरे समजतंय सगळ्यांना, आलतं का हे आन्सर सगळ्यांचं. तू काय बोलला हेच नाही का मला. हां ती अडचण आली का. हां आता सगळ्यांनी पहा कसं मांडायचं, आता पाठ झालंय का. 3 स्टेटमेंट्स असतील, 4 अजिबात नसतात. काय बोललो मी, 4 स्टेटमेंट्स अजिबात नसतात. त्याचं कारण काय होईल, पॅनलच पुरायचं नाही. समजतंय ना. हां इकडे पहा, 4 ट्रू 4 फॉल्स. क्यूमध्ये काय करायचं, 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स. आणि आरमध्ये काय करायचं, सही टी अप टी अप टी अप टी अप. आता पी आणि क्यू 2 असतील तर फक्त काय होणार, 2 टू द 4, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, बस दॅट्स इट. याच्या पलीकडे अजिबातच जाणार नाही समजतो कोणतंच बोर्डमध्ये. पी क्यू आर एवढीच प्रॉब्लेम राहील. आता काही डाऊट आहे याच्यामध्ये मला एकदा सांगा, सही काही डाऊट आहे का अजून आता. ठीक आहे, आता काय म्हणतायत, कन्स्ट्रक्ट. मी देऊ का करून, देऊ करून असेल कर. कसं करणार आता, आपण आधी काय पाहणार, पी क्यू आर 3 जण आहेत म्हणजे परत एकदा 3, पी क्यू आर 3 कॉलम घे. आणि नंतर हा जो पहिला स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याला छोटा ए म्हण, दुसरा स्क्वेअर ब्रॅकेट त्याला छोटा बी म्हण, म्हणजे तुला कॉलमला जागा पुरेल ना वहीमध्ये. फक्त एक्झामिनरला तसं लिहून पाठवायचं. एकदा चेक करा, हे असं मांडलंय का साई हर्षल. पी क्यू आर चेक करा फक्त एकदा बघ, 4 ट्रू 4 फॉल्स, क्यू मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, टीएफ 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 एवढं करायचं. नंतर आता पॅनलवरती जागा आहे म्हणून हे सगळं आलंय. तुम्ही काय करू शकता, पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेटला छोटा ए, दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेटला छोटा बी. हे असंच लिहिलं तरी चालतं, पण वही तेवढी जागा पुरेल का, नाही पुरणार. मग तुम्ही काय करा, नोटबुकमध्ये क्यू इम्प्लाइज आर लिहा, याला छोटा ए म्हणा, पी इम्प्लाइज क्यू म्हणा, याला छोटा बी म्हणा. सगळे ट्रू आले, व्हेरी गुड. हर्षल जमलं का, आलते सगळे ट्रू. मॅथमॅटिक्स इज अ सब्जेक्ट ऑफ प्रॅक्टिस. जेवढी प्रॅक्टिस तुम्ही कराल ते आपोआप सोपं वाटायला लागेल. ते बघून कधी सोपं नाही वाटणार.
घेऊ का पुढे? आलतं का आदित्य? कोणाकोणा चालतं हातवरती करा. व्हेरी गुड. बाकीच्यांनी जरा समृद्धी काय अडचण येते का समजायला का पाठ करायला सॉल्व करायला? थोडासा स्पीड वाढला पाहिजे आपला. बोर्ड एक्झाममध्ये आपल्याकडे 15 मिनिट स्पेअर उरले पाहिजे शेवटी. आता हळूहळू सगळ्यांनी थोडा स्पीड वाढवा. आता घरी गेलं ना मी त्यासाठी काय बोललो, या 2च एक्सरसाइज घेतोय आपण आज. काय नुसतं लईच फास्ट करण्यात काही मजा, कारण की आपल्याकडे टाईम आहे ना. आता तुम्ही विचार करा, क्रॅशमध्ये आपण किती रॅपिड चालणार? क्रॅशमध्ये आपण एकाच लेक्चरमध्ये याला दी एंड करणार. लक्षात आलं का? युझिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. आता प्रूव्ह करायचं आहे मला, मग काय करणार बेटा मी? कसे कॉलम्स करणार आपण आता अगोदर? पी क्यू 2च आहेत, पी आणि क्यू घेणार. ॲक्च्युली प्ले करण्यापेक्षा ना मी करून देतो आहे पा. हे बघ, समजा मला हा क्वेश्चन एक्झाममध्ये आला, अगोदर काय चेक करणार बाळा मी? किती स्टेटमेंट्स आहेत? किती आहेत? कुठं 3 आहे? पी आणि क्यू 2च आहे. आर कुठे इथं? आय एस कुठे? 2च आहे, राईट. मग सगळ्यात अगोदर काय करू बेटा मी? नाही नाही नाही, मला सांगा, माझा क्वेश्चन असा आहे, हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर ओव्हर देअर? बात खतम. 2च आहे. मग मी काय करणार बेटा? पी क्यू, बात खतम. आराम से चलो, स्टेप बाय स्टेप चलो. बाळा पी आणि क्यू आले की नाही आले? म्हणजेच रोज किती झाले एकदा पटकन सांगा. बात खतम. बघ आहे की नाही? व्हेरी इझी. हे बघ, हे असं करणार का नाही तू? येस. हर्षल पुढे काय करू आता? मला हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे बाळा ही माझी कोण आहे? लेफ्ट हँड साईड. ही माझी कोण आहे? समजे की नाही समजे? बरं, आता काय करू बाळा? निगेशन पी अँड क्यू. मला अगोदर निगेशन पी तर लागेल ना, त्याचा और मला क्यू सोबत घ्यायचा आहे. सो मला लागणार आहे निगेशन पी. चलेगा सर? तू म्हणजे सर पुढे निगेशन क्यू पाहायचं का? बघून घे, वाटलं तर घे, नंतर घेतलं तरी चालतं. असं थोडं ते सिक्वेन्स मेंटेन करा. आप आराम से चलो. मी निगेशन पी घेतला, त्याचं अँड क्यूच्या सोबत घ्यायचं आहे याच्यासोबत. तर आता मी लिहितो निगेशन पी अँड क्यू. व्हेरी इझी. ही माझी कोण झाली बाळा? लेफ्ट हँड साईड झालं. चला राईटमध्ये मी काय पाहतोय? कसा पॅटर्न आहे? फर्स्ट अँड निगेशन पी. निगेशन पी तर रेडी आहे, परंतु त्याचा अँड कोणासोबत घ्यायचा? पी ऑर क्यू. म्हणजे मला कोणाची गरज आहे बाळा? पी ऑर क्यू. क्यू करून घ्या एकदा. मग त्याचं अँड निगेशन पी सोबत आपण मांडू शकतो तिथे. सो माझा लास्ट कॉलम काय येणार बेटा? पी ऑर क्यू अँड विथ निगेशन पी. इजंट इट व्हेरी इझी? बघ वहीमध्ये बसून बंद जाईल. लईच मोठे असले फक्त त्याला छोटा ए छोटा बी असं लेटर द्यायचे. झालं. चला हर्षल मला सांग रे आता तू काय करू? हर्षल सांग आता सगळं सम 1 बाय 1. हां सगळ्यात आधी काय करू मी आता? बोल बोल, घाबरू नको. चुकलं. अरे आपण आलेलो शिकायला. हां बोल बोल बोल. 2 ट्रू 2 फॉल्स. पुढे झालं. ओके. निगेशन पी बोल पटकन. फॉल्स फॉल्स ट्रू. सरळ सरळ तिचं काय झालं? फक्त निगेशन. त्या निगेशनचा अँड कोणासोबत? क्यू सोबत. ठीक आहे. निगेशन पीचा अँड कोणासोबत? क्यू सोबत. आता दोघांचं जेव्हा अँड असतं बाळा तेव्हा काय करतो आपण? ट्रू 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 ट्रू. नाही बघ, ट्रू ट्रू नाही आहे, ट्रू ट्रू नाही आहे, ट्रू ट्रू ट्रू. बाकीचे सगळे. चला पुढे. पी अँड क्यू हे तर सिम्पल आहे. अँडमध्ये व्हेरी सॉरी ऑर पी ऑर क्यू. ऑरमध्ये दोन्ही फॉल्स, रिझल्ट फॉल्स. मग बाळा सगळ्यात शेवटी फॉल्स. पहिले तिघं आणि शेवटी काय बेटा माझा कॉलम? पी ऑर क्यू. म्हणजे याचा अँड कोणासोबत? निगेशन पी सोबत. हे बघ समजे की नाही समजे? हां अँडमध्ये काय बेटा? दोन्ही ट्रू तर रिझल्ट ट्रू. हे बघ अँड ट्रू ट्रू नाही आहे, ट्रू ट्रू नाही आहे, ट्रू ट्रू नाही आहे. व्हेरी इझी. पुढचा क्वेश्चन करता तुम्ही आता लगेच?
अच्छा, बाय द वे इथं काय करायचं होतं बेटा, LHS आणि RHS लिहिलं होतं का नाही मी? हां, मग फक्त एक्झामिनरला असं लिहून दाखवायचं, इन द ट्रूथ टेबल एंट्रीज इन 4 and 6 आर आयडेंटिकल. म्हणजे तुम्ही 1 2 3 4 करा, किंवा तुम्ही त्याला LHS आणि RHS काहीतरी मेन्शन करा एक्झामिनरला कळण्यासाठी. मी काय बोलतो, कळालं का? किंवा बेस्ट वे प्रूव्ह दॅटमध्ये तुम्ही डायरेक्ट 1 2 3 4 5 6 करून टाका आणि असं स्टेटमेंट लिहित चला, एंट्रीज इन द कॉलम्स 4 and 6 आर आयडेंटिकल. आलं लक्षात? चला हे प्रूव्ह करायचं, करा बरं तुम्ही पटकन. मला वाटतं मग अशी झालं तर काय नाही, करून टाका, चला करून टाका. डन. काय आलं बेटा? ट्रू फॉल्स सगळ्यांचं आलंय का? तिकडं हर्षल जमतंय का? ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू, बहुत बढिया. हे बघ कसं आहे, सुरुवातीला मॅथमध्ये कोणताही टॉपिक असू दे थोडासा वेळ लागतो, ओके लागू द्या, पण परफेक्ट करा. आणि शेवटी असं लिहिलं का, एंट्रीज इन द कॉलम्स 3 and 8 आर आयडेंटिकल. ही सवय लावा. 1 2 3 4 लिहित चला, कॉलमवर टाकत चला, हे असं लिहायचं. ओके बरं, मलाच वाटतं आता हे जमेल तुम्हाला, बरोबर आहे ना? हां, मग आता फक्त याच्यात एकच टाईप राहिला, कोणता? की टॉटॉलॉजी आहे का कॉन्ट्रडिक्शन आहे चेक करा. पहा असा क्वेश्चन येईल आता फक्त, चेक वेदर टॉटॉलॉजी और कॉन्ट्रडिक्शन और कंटिन्जन्सी. करून देऊ का? तेच आहे, सगळा टेबल बनवायचा, रिझल्ट काय येतो ते सांगायचं. हर्षल पाहिलं त्यानुसार आलं होतं का परफेक्ट? हां, आता याचं करा. किती स्टेटमेंट आहे तिथं? 2च आहे. मग काय करा आता आपण? 2च कॉलम, पी आणि क्यू.
काय आलं? टॉटॉलॉजी आलं. आले सगळ्यांचं? हां चला आता थोडा स्पीड वाढवा, याला पट पट करा बरं आता. ठीक आहे, सेकंड थर्ड